आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्टमधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलेस्टिक कॉन्स्टंट यातील टाइप नंबर 5 न्यूमरिकल बेस्ड ऑन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन यातील न्यूमरिकल नंबर 1 पाहणार आहोत. यात जो काही गिव्हन डाटा आहे तो आपण इथं नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अ मेटल बार ऑफ डायमीटर 20 mm. डायमीटर दिलाय 20 mm. ऑलरेडी मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. अँड लेंथ दिलेलं आहे 2 मीटर. मीटर आहे. मीटरचं कसं करणार आपण? दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केलं काय होतं? मीटरचं मध्ये कन्वर्ट होतं. इज ॲक्सियली पुल बाय फोर्स ऑफ 30 किलो न्यूटन. फोर्स पी दिलेला आहे. किती आहे तो? 30 किलो न्यूटन. किलो न्यूटन आपल्याला न्यूटन मध्ये लागतं. युनिट कन्व्हर्जन कसं करणार? दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केलं काय होणार? किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट होणार. लिनियर स्ट्रेन फाइंड करायला सांगितलंय, चेंज इन लेंथ फाइंड आउट करायला सांगितलंय, चेंज इन डायमीटर फाइंड आउट करायला सांगितलंय, चेंज इन व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं ऑफ द बार इफ यंग मॉड्युलस ई दिलेला आहे. किती आहे तो? 80 गिगापास्कल. गिगापास्कल आपल्याला कशामध्ये लागतं? न्यूटन पर mm² मध्ये लागतं. मग दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केलं काय होतं? गिगापास्कलचं न्यूटन पर mm² मध्ये होतं. नेक्स्ट पॉइझन रेशो म्यू दिलेला आहे. किती आहे तो? 0.24. आणि फाइंड काय करायला सांगितलंय? टू फाइंड लिनियर स्ट्रेन म्हणजेच ई लिनियर, चेंज इन लेंथ डेल्टा एल, चेंज इन डायमीटर डेल्टा डी अँड चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा व्ही. या सर्व गोष्टी आपल्याला काय करायला सांगितले? त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलेल्या आहेत. यामध्ये आपल्याला बायॲक्सियल, ट्रायॲक्सियल, युनिॲक्सियल असं काय दिलंय का? नाही. फक्त एकच फोर्स दिलाय. एकच फोर्स दिला असेल तर कसं असणार आहे? युनिॲक्सियल असणार आहे. सेक्शन कसा दिलाय? मेटल बार दिलाय सर्क्युलर, म्हणजे या टाईपचा काहीतरी बार असणार आहे. त्याची लेंथ एल असणार आहे आणि डायमीटर डी असणार आहे. त्याच्यावरती फोर्स पी ॲक्सियली पुल सांगितलाय, तो पी फोर्स असणार आहे. असे काहीतरी डायग्राम आहे. आणि याच्या आपल्याला लिनियर स्ट्रेन, चेंज इन लेंथ, चेंज इन डायमीटर, चेंज इन व्हॉल्यूम फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर या सिंपल स्ट्रेस स्ट्रेन इलेस्टिक कॉन्स्टंट यातील सर्वात स्टार्टिंगला आपण जे डिफॉर्मेशन ऑफ बॉडी ड्यू टू ॲक्सियल फोर्स या नावाचा एक व्हिडिओ पाहिलेला आहे. त्यात सर्व बेसिक फॉर्म्युला पण पाहिलेत. त्याच फॉर्म्युलाचा वापर करून काय करणार आहोत आपण? इथं व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. त्याचप्रमाणे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेनवर आधारित न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी जे फॉर्म्युला लागतात त्यातील चेंज इन व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपण युनिॲक्सियल साठी, कारण एकच फोर्स दिलाय, म्हणजे युनिॲक्सियल साठी जो चेंज इन व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे तो आपण इथं अप्लाय करणार आहोत. तर सर्वात प्रथम बघा, चेंज इन लेंथ त्यासाठी फॉर्म्युला काय असतो? पीएल डिवायडेड बाय ए. आता चेंज इन लेंथ फाइंड आउट करूया. फोर्स पी माहित आहे का? माहित आहे. किती आहे तो? 30 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. किती आहे ते? 30 इंटू 10⁻³ इंटू लेंथ किती दिले? 2 मीटर. मीटरचं mm मध्ये किती आहे? 2 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय एरिया आहे. सर्क्युलर इन क्रॉस सेक्शन दिलंय, म्हणजे डायमीटर म्हणजेच काय? सर्क्युलर इन क्रॉस सेक्शन. मग सर्क्युलर सेक्शनचा एरिया कसा काढतो? पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4. पाय ॲज इट इज. डायमीटर किती दिलाय? या सर्क्युलर सेक्शनचा 20 mm आहे. ऑलरेडी mm मध्ये असल्यामुळे कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. डिवायडेड बाय 4. एरिया फॉर सर्कल किती येणार? शिफ्ट धरून EXP दाबल्यानंतर पाय ब्रॅकेटमध्ये 20चा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू काहीतरी आन्सर आलं डिवायडेड बाय 4. किती आन्सर आलं? 314.159. आणि एरियाचं युनिट काय असणार आहे? mm². 59 म्हणजेच 60. 16 जरी लिहिलं तरी चालते. ॲज इट इज व्हॅल्यू एरियाची पुट करूया. 314.159 इंटू यंग मॉड्युलस ई दिलेला आहे. किती आहे? गिगापास्कल मध्ये आहे. न्यूटन पर mm² कसं केलं? दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केल्यानंतर काय होणार? गिगापास्कलचं न्यूटन पर mm². देअरफॉर चेंज इन लेंथ फायनल आन्सर कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 30 इंटू 10⁻³ इंटू 2 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 314.159 इंटू 80 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू किती आन्सर आलं? 2.387. आणि चेंज इन लेंथचं युनिट काय असणार आहे? mm. चेंज इन लेंथ फाइंड आउट केलंय. आता काय करूया? ई लिनियर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. ई लिनियर म्हणजेच काय असणार आहे? चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ फाइंड आउट केलेलं आहे. किती आहे? 2.387 डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ त्यांनी आपल्याला दिले आहे
2 मीटर. मीटरचं mm कसं करतो, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ करतो. 2.387 डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट. किती आन्सर आला आपलं, 1.1935 इंटू 10⁻³ इथं व्यवस्थित लक्ष असू द्या, -3 इथं आलेलं आहे. स्ट्रेनला युनिट असतं का, तर चेंज इन लेनचं mm, ओरिजिनल लेनचं mm गेट कॅन्सल, म्हणजेच स्ट्रेन ही कशी असती, युनिटलेस, याला युनिट नसणार आहे. आता ई लिनियरची इथं व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. नेक्स्ट काय करूया, चेंज इन डायमीटर फाइंड आउट करूया. चेंज इन डायमीटर कशामध्ये असणार आहे, तर जो पॉइझन रेशो म्यूचा फॉर्म्युला आहे, म्यू इज इक्वल टू काय असतो, ई लॅटरल डिवायडेड बाय ई लिनियर. लॅटरल म्हणजेच काय असतं, तर चेंज इन डायमीटर डिवायडेड बाय ओरिजिनल डायमीटर. आता इथं डायमीटर दिलाय म्हणून चेंज इन डायमीटर डिवायडेड बाय ओरिजिनल डायमीटर घेतला. जर का रेक्टँगल सेक्शन दिलं असतं तर चेंज इन बेस डिवायडेड बाय ओरिजिनल बेस, चेंज इन डेप्थ डिवायडेड बाय ओरिजिनल डेप्थ लॅटरल मध्ये आला असता. लिनियर मध्ये काय असतं, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. ऑलरेडी आपण इथं फाइंड आउट केलेलं आहे, त्यामुळे डायरेक्ट ई लिनियर इथं लिहूया. जर का फाइंड आउट केलं नसतं तर इथं काय लिहिलं असतं, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. व्हॅल्यू पुट करूया. आपल्याला काय करायचं आहे, हा ब्रॅकेट फाइंड आउट करायचा आहे. ही गोष्ट इथंच ठेवून हा जो डिवाइड आहे तो इकडे आल्यानंतर काय होणार, इंटू होणार. देअरफॉर चेंज इन डायमीटर डिवायडेड बाय ओरिजिनल डायमीटर इज इक्वल टू म्यू इंटू ई लिनियर. हा डी काय इकडं डिवाइड आहे, तिकडे पाठवल्यानंतर काय होणार, इंटू होणार. म्हणजे चेंज इन डायमीटर इज इक्वल टू काय होणार, म्यू इंटू ई लिनियर इंटू ओरिजिनल डायमीटर. व्हॅल्यू पुट करूया. म्यूची व्हॅल्यू किती आहे, 0.24 इंटू ई लिनियर फाइंड आउट केलंय 1.1935 इंटू 10⁻³ इंटू डायमीटर डी किती दिलाय, 20 mm. ऑलरेडी mm मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. देअरफॉर चेंज इन डायमीटर आपलं काय करूया, कॅल्क्युलेट करूया. 0.24 इंटू 1.1935 इंटू 10⁻³ इंटू 20. चेंज इन डायमीटर किती आला, 5.7288 इंटू 10⁻³ चेंज इन डायमीटर युनिट काय असणार आहे, mm. हेच आपण काय करू शकतो, पॉइंट मध्ये सुद्धा आन्सर लिहू शकतो. कसं करायचं, शिफ्ट धरून ENG बटन प्रेस करायचं. केल्यानंतर किती येणार, चेंज इन डायमीटर इज इक्वल टू 0.00578. आन्सर काय असणार, mm मध्ये असणार. ई लिनियर, चेंज इन लेंथ, चेंज इन डायमीटर या गोष्टी आपण फाइंड आउट केलेल्या. आता काय फाइंड आउट करायचं आहे, चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये असतं, तर व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन EV इज इक्वल टू काय असतं, चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. आपल्याला हे कोणती ऍक्सिस सिस्टीम दिलंय, युनिऍक्सियल सिस्टीम दिलेलं आहे. मग युनिऍक्सियल साठी व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन कशी काढतो, स्ट्रेस एक्स डिवायडेड बाय यंग मॉड्युलस ई ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ट्वाइस. स्ट्रेस डिवायडेड बाय यंग मॉड्युलस ई म्हणजेच काय असतं, स्ट्रेन असतं. ऑलरेडी आपण इथे व्हॅल्यू फाइंड आउट केलेलं आहे, म्हणून काय करूया, डायरेक्ट आन्सर पुट करूया. मग बघा, चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम इज इक्वल टू स्ट्रेस डिवायडेड बाय यंग मॉड्युलस ई म्हणजे काय, ई लिनियर ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ट्वाइस. व्हॅल्यू पुट करूया. ई लिनियरची व्हॅल्यू किती आहे, 1.1935 इंटू 10⁻³ ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ट्वाइस ऑफ म्यूची व्हॅल्यू किती आहे, 0.24. कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ऑफ ऑल हे ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. ट्वाइस ऑफ 0.24 किती आलं, 0.48. 1 मायनस 0.48 करूया, किती आलं, 0.52 आलं. त्याला ही व्हॅल्यू इंटू करूया. 1.1935 इंटू 10⁻³ किती आन्सर आलं आपलं, 6.2062 इंटू 10⁻⁴. चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. आपल्याला फक्त चेंज इन व्हॉल्यूम पाहिजे. चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू ही व्हॅल्यू ॲज इट इज 6.2062 इंटू 10⁻⁴. इकडे व्ही काय डिवाइड आहे, तिकडे आल्यानंतर काय होणार, इंटू होणार. मग व्हॉल्यूम म्हणजेच काय असतं, एरिया इंटू लेंथ असतं. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो, जो काही क्रॉस सेक्शनल एरिया आहे इंटू लेंथ. मग एरिया इथं आपण काढलेला आहे, किती आहे तो, 314.159 mm² इंटू लेंथ किती दिलंय त्यांनी, 2 मीटर. मीटरचं mm मध्ये करणार, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केलं की
मीटरचं एम एम होणार. देअरफॉर फायनल आन्सर चेंज इन व्हॉल्यूम किती येणार, दोघांचा प्रोडक्ट करूया. 314.159 इंटू 2 इंटू 10⁻³ इंटू 6.2062 इंटू 10⁻⁻4 इज इक्वल टू किती आन्सर आलं आपलं 389.946 आणि चेंज इन व्हॉल्यूमचं युनिट काय असणार आहे एम एम क्यूब. 389.9 म्हणजेच 390 जवळजवळ 390 एम एम क्यूब काय आपला आन्सर चेंज इन व्हॉल्यूम आलेलं आहे. तर न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे इलिनियर, चेंज इन लेंथ, चेंज इन डायमीटर आणि चेंज इन व्हॉल्यूम आपण व्हॅल्यू काय केलेल्या आहेत फाइंड आउट केलेल्या आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. ह्या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. ह्या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चाल, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंग्लिश या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातील नंबर 2 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.